नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. महाराष्ट्राचा फेवरेट कोणत्या रेड कार्पेटवर आपल्या सगळ्यांची फेवरेट कांतीताई आलेली आहे. कशी आहेस? हाय, मी बरी आहे. आणि ही इतकी बारीक आहे की हिच्या बाजूला उभं राहताना मलाच टेन्शन आलंय की मी खूप जाडी दिसणार, पण ही बारीक आहे त्याच्यासाठी मी काही नाही करू शकत. खूप सुंदर दिसतेस तू. मला सगळ्यात आधी हे विचारायचंय की गोदू आणि छबिलने कॉम्प्लिमेंट दिली का? त्या मी निघाले तेव्हा घरी नव्हत्या, पण आता मी घरी गेल्यावर त्या निश्चित मला सांगणार आहेत की मम्मा यू लुकिंग व्हेरी प्रिटी, मम्मा यू लुकिंग लाईक प्रिन्सेस. म्हटलं हो, तुला पण असं नाही कपडे घालायचे आहेत? येस मम्मा. म्हटलं मग मला विचारणार तू हे काय घातलंयस? म्हटलं मग मी सांगते ना त्यांना आय एम वेअरिंग ए इव्हनिंग गाऊन. मग स्वतःच समजा इव्हनिंग गाऊन. किती गोड. बरं, हे असं रेड कार्पेट वगैरे असल्यानंतर किती वेळ आधी तयारी सुरू होते किंवा किती दिवस आधी तयारी होते की आयत्या वेळी सगळं असतं? मी 3 वाजल्यापासून रेडी आहे खरं पाहता, कारण की 3 वाजता तिथे माझ्या डिझायनरचं शूट होतं, त्याच्यानंतर माझ्या ज्वेलरीवालीचं वेगळं शूट होतं. ते संपवून मग काही माझे एक छोटासा पॉडकास्ट होता, त्याचं थोडंसं BTS आणि शूट होतं. ते संपवून मग मी आता इथे आले आहे. सो वेन एव्हर देर इज अ इव्हेंट, हा सगळा एक लवाजमा त्याच्या पाठीमागे असतोच. आणि यू हॅव टू गेट रेडी व्हेरी अर्ली, म्हणजे असं अर्धा तास आधी रेडी होऊन नाही चालत ऑनेस्टली. बरं, जाता जाता हे विचारायचंय की रेड कार्पेट म्हटल्यानंतर तयार वगैरे होऊन येणं हे आता यूज टू झालंय, पण समजा जर हे असं तयार वगैरे होऊन यायचं नसतं, अगदी कॅज्युअल आलं तरी चाललं असतं, तर तू काय वेअर करून आली असती जे तुझ्या कम्फर्ट मध्ये असेल किंवा चालेल बाबा मी मला हवी तशी येईन? मला असं वाटतं आजकाल ते एक मीम चाललंय ना की आय थॉट वेन आय विल बिकम अ मदर आय विल ड्रेस लाईक धिस, आणि मग ती एक हॉयटी टॉयटी अशी मदर येते. आणि मग दिस इज वॉट आय ऍक्च्युली ड्रेस लाईक. आणि मग ऍडम सँडलरचा फोटो येतो जिथे ही इज वेअरिंग अ डेट कूल बॅगी पॅन्ट आणि त्यासाठी ट्रॅक पॅन्ट आणि एक्स्ट्रीमली ओव्हरसाइज टी शर्ट आणि उलटी बेसबॉल कॅप. I think I would have come like that because I've reached that stage now that I dread to get dressed up. म्हणजे मला सकाळपासून असे पॅंग्स येत होते, ओ गॉड तयार व्हायचे, ओ गॉड तयार व्हायचे, पण आता काही नाही करू शकत. बरं, आजचा दिवस माझा खूप छान गेलाय कारण की रील बघितल्यानंतर थेट तू मोबाईल वरना समोर आली आहेस, त्यामुळे थँक्यू सो मच तुझा वेळ दिल्याबद्दल. आणि गोदू आणि छबिलला आय लव्ह यू सांग. थँक्यू, नक्की सांगते. आणि तुम्ही जितकं प्रेम माझ्यावर, माझ्या रील्सवर, छबिल गोदूवर, माझ्या नवऱ्यावर सुद्धा करता, त्याच्यासाठी खरंच मनापासून मी आभारी आहे. थँक्यू सो मच.